जाते माहेराला हो, कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी बघून किती मी लाजू हो, कारभारी बघून किती मी लाजू हो. वा मोर्या हो. क्या बात आहे हा. हे सूर सकाळी सकाळी मिक्सरला लावून प्यायलास की काय तू? वातावरण सगळं पातळ करून टाकलं सगळं. पहिले गडगड बसले होते. काय बोलशील काय त्याचा पत्ताच नाही हा? चला. काय बरे हो बरं आहेस ना? मी बरा आहे, तुम्ही बसाव. आम्ही मस्त. नवीन वर्षात काय हो अरे निदान चाय घालायचा कपडा तरी नवीन घे या वर्षात. वय 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 3 वर्ष झाली ताच कपडा वापरतोस आहे हा. माझ्या घरचं बारदान याच्यापेक्षा स्वच्छ आहे. अरे मी माझा बघीन. नाही. तुमचं नवीन वर्षात काय तर सांगा मला. आमचं काय? ह्या वर्षात तरी माझी उधारी जाल काय? अरे नवी विजार घ्यायला आमच्याकडे पैसे नाही तर तू घरी कुठनं देणार? नाही तर काय? हा? काय मजा नाही रे. नाही ते काय? आलो काय? आयुष्यात ना काय मजा उरलीच असं नाही. म्हणजे सगळं ना एकदम घुस. काय झालं अरे देवा, काय झालं? ती रंगीबिरंगी मजा इकडे चालत येते बघ. हो रे बा, गिरायक आला काय? गिरायक हा अरे येतोय. तुझं पण गिराय आणि आमचं पण गिराय का? हा, बाय घे. मजा येणार. क्या बात है. अरे काय रे? बालू आम्ही अरे मोरा बराच ना रे बरं आहे. बन्या हो बरा आहेत ना रे बाबा म्हणून चाय देऊ काय? नाही नाही नको 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 नंतर नंतर जरा दम लागला मी घेतो नंतर अरण्याला घाम बघ केवढा आलाय तू. काहीतरी. ए अरण्या हा? तुला दम लागतो काय रे? हा? नाही ते जरा काय झालं तो वसारा पमी आहे ना म्हणा बोला तालुक्याला आपण जाऊया मोटरसायकल वरनं अच्छा. आलाच नाही वसाडा काय सांग? अरे देवा. मी गेलो आणि चालत चालत आलो तरी वसाडा आला नाही माहितीये म्हणजे तुम्ही तालुक्याला चालत गेला आणि चालत परत आला. चालत गेलो ना आणि रे. एवढा दम लागला? छे छे छे. म्हणजे आम्ही पण रोज एवढं जातो पण एवढं कधी दम नाही लागला आपल्याला? एवढा नाही तेव्हा. नाही, 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 काय झालं ते मी जरा फास्ट फास्ट आलो ना घराकडे काम होतं म्हणून मी जरा fast आलो. अरे एवढा दम म्हणजे खायची गोष्ट नाही, आहे नाही. काय? आता 65 झाली ना दम लागणार रे. कानफाट फोडून वाचड्या काय आलं? 65 हा? आता कुठं बुत्तू चालीत चाललंय माझं 65. थांबा थांबा. अंकल पी 10 आकडा यायचा आहे. थांबा जरा. किती आलो, किती आलो. किती? बुत्तू चालीस 40. बघितलंय? त्याला दम लागतोय ना त्याला 42 म्हणता येत नाही. लक्षात येते तुझ्या. जीभ पण वाकडी झाली त्याची. होय का? ते जीभ वाकडी होऊ दे. त्याच्या श्वासांचा आवाज बघ. अरे असं वाटतंय पोटात रिदम बघ. खाली वर खाली वर. लिहून घे माझ्याकडनं. याचं पंपिंग स्टेशन ना ब्लॉक झालंय. लपडी झाले. कानफाट फोडून वाचड्या काय? पंपिंग स्टेशन आहे आतमध्ये मा? पंपिंग स्टेशन आहे अरे पंपिंग स्टेशन म्हणजे हार्ट आहे ना Heart. तुझा आता ब्लॉक झालेला आहे. हा? अच्छा कसं ब्लॉक झालं अरे हृदयापर्यंत रक्त पोचत नाही याचा अर्थ. म्हणजे माझा ब्लॉक ब्लॉक कसा होईल वाचड्या काय काय माहिती? बोलशील? गेले सगळे गेले. उजवा हात दुखतोय रे उजवा हात. नाही बा दुखत असेल बघ तुला कळत नसेल. अजिबात नाही वाचड्या काय जरा काय बघ व्यवस्थित बघ. त्याच्यात काय जरा कुठं काय दुखतं बघ बघ दुखतोय वाचड्या दुखतोय हात. दुखतं म्हणजे असं दाबशील तर दुखणार नाही, नाही, वय, 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 वय. गरम वय, जागा आहे, वय, त्याच्यात एक- दाबलं, वाचड्या इकडे. याडा दुखतोय तरी नाही सिनियर सिटीजनला असं ट्रीट करतोस घबरायचं. अच्छा, दाबलं तर वाचड्या. वेगळी टेस्ट घे वेगळी टेस्ट घे. झालं? ए, अरण्या एक काम कर. अरण्या काम कर. काय? माग हात नाही माग नाही. आता फिरू. कल येते कल येते. उजवा उजवा हा मेरा तो डावा. हात फिरवा अरे, हा तो काय फिरवता? तिकडचा. हा, हा हा थोडं- हे बघ हे मध्ये मध्ये बदक ओरडते. काय होतंय माहितीये काय? काय झाले माहितीये काय? सगळी भुयार बुजलेली आहे त्याची. काय पण बोलशील वाचारे कुठली भुयार माझी बुजलेत काय पण बोलशील अरे भुयारामध्ये रक्तवाहिन्या आहेत ना रक्तवाहिन्या हा. त्याच्यात दगड धुंड साचलेला आहे. हा. वाचाडे मी दगड खातच नाही तर कसं दगड अडकल वाचाड्यानो तांदळात आला तरी मी असा खडा फाडून टाकतो तुझ्याकडे चाय गरम आहे काय रे? काय? चाय गरम आहे याच्या अंगावर उतर वासाड्याच्या. हा रक्तवाहिन्या ब्लॉक. अरे काय ही बोलायची पद्धत आहे. काय? तुझ्या रक्तवाहिन्या आहेत ना सगळ्या ब्लॉक झालेल्या आहेत. हा. अच्छा कशा ब्लॉक होतील वाचाड्या अशा कशा म्हणजे कारण तुझं लग्न झालेलं ना. हा. लागलं तरी हातात काय समज काय पण बोलशील वाचाड्या कुठं पण जोडशील काय पण काय पण जोडशील म्हणजे संबंध आहे त्याचा. कसा? अरे घरात कोण बोलायला असेल ना तर आपलं मन मोकळा होता. घरात कोण तुझ्याशी बोलायला नाही ना त्याच्यामुळे ना तुझा असं मन ना आतल्यात ना घुटमानलेला हा. आहे दोनलेला आहे माहितीये तुला. मन तुझं तुंबलंय त्यामुळे ना नसा आकडलंय तुझ्या. आकडल्या तुझ्या. पलीकडचं दिसत नाही काय त्यानं.
म्हणजे माझ्याबरोबर घरात कोण बोलाय नाही म्हणून आकडलेली आहे. म्हणजे मग बचारा घाबरतो कशाला मला तो शिरगावचा महादू माहिती नाही रे तुम्हाला मला माहिती ह्याला सांग माहिती काय आहे त्याच्यात? तो असा तुझ्यासारखा चालत आला हा. आणि असा बसला आणि नुसता श्वास टाकी हा. धाप लागली त्याला माहिती असा नुसता घामाघूम ज्या जागेवर झोपला त्या जागेवर परत उठलाच नाही काय बोलतो काय म्हणजे एवढा गाढ झोपला उठलाच नाही तो याला गालनीत घालून टाकू काय आता? नाही? काय बोलतात आहे ते? अरे ता गेला देवा घरी गेला देवा घरी ता उठला नाही म्हणजे गेला तो काय पण बोलतो सर देवा घरी गेला सांगताय मला आता कसं झालं देवा घरी वाच म्हणजे त्याचं लग्न झालं नव्हतं काय त्याचं लग्न झालं होतं पण बायको 1.5 महिना माहेरी गेली होती त्यामुळे काय झालं व्यक्त व्हायला प्लॅटफॉर्म नाही मिळाला त्याला कळलं काय त्यामुळे सगळ्या नसाना आकडून गेल्या आतल्या गुंता झाला त्यांचा काय बोलतोस मग हा. मला काही खरं वाटत नाही नाही मला पण खरं नाही वाटत. चांगल्या काहीतरी टेस्ट बिस्ट करून घे साखर बघ साखरेचं काय मचाडून कालच अख्खी गोणी घरात टाकलेली आहे साखरेची राजमानू तुमचं पाक करू काय पाक टॉपात काय झालं अहो साखर म्हणजे आपल्या शरीराची साखर असते ना शुगर हा. तिच्याबद्दल बोलतायत ते हा. घरातली नाही त्याचं काय त्याचं उगाच काय तुला घाम येतो काय ते काय मला सांग रे तू गुलकोची बिस्किट खातोस काय हा म्हणजे चाय बरोबर 2-3 तरी मी बिस्किट खातो किती 2-3 तरी खातो काय किती खातोस बिस्किट 2-3 तरी अरे तुला लाज वाटते का वसाड्या बिस्किट खायला काय झालं अरे अजून तुझं लग्न झालेलं नाही तू बिस्किट काय खातो काय पण बरं लग्नाचा बिस्किटचा काय संबंध आहे अरे संबंध नाही कसा अरे ह्याला कुणी सांगितलं ना कसा नाही मारथेरी कानावर मार त्याच्या आता हा? काय झालं? मला सांग ती बिस्किट अशी बोटान खातोस का चमच्यान खातोस म्हणून बॉटल खायला जाम आवडतं लागली वाट झालं बोटान खातो म्हणजे सगळ्या याच्या भावना तुंबलेल्या आहेत. मनातल्या मनात आतमध्ये गुंता झालेला आहे त्यांचा त्याचं काय ह्याचं अरे तुला 4 चौघांना विचारता येत नाही हो माझं लग्न झालेलं नाही आहे मी बिस्किट खाऊ काय अरे पण वसडून मला कोणी सांगितलं ना हा विषय कधी आलाच नाही तर मला कळेल कसं अरे लग्न ज्याचं झालं नाही ना त्याने ती बिस्किट खायचीच नाही आता अगदी आता खायची- आमची बायको घरात आहे ती आम्हाला हवे म्हणून घरात आहे काय म्हणजे आम्हाला बिस्किट खायला मिळावीत म्हणून ती बायको घरात आहे हा म्हणून आम्ही लग्न केलेलं ना मग? आमचा लग्नाचा मूल हेतू बिस्किट खाणं. बिस्किट हा. खाना कळलं काय आणि कसं आहे बायको 1.5 महिना माहेरात गेली का नाही हा. मग आम्ही बिस्किटला हातच काय लागले काय हार्टवर लोड येतो सायकलला मग खोटं सांगता वाय आम्ही बरणी बघत नाही हा, आणि बायको एकदा घरात आली की? मग त्या दिवशी नुसता बिस्किटच बस काय बिस्किट हा? दुसरं काही खायचंच नाही आम्ही माहिती? उशी खाली बिस्किट चादरीत बिस्किट सगळीकडे बिस्किट बिस्किट येणार झालायस काय तू तुला अक्कल नको बसायला नाही तर काय? म्हणजे मला असं म्हणायचं समजा तुमची बायको माहेरी गेली हा. तुम्ही बिस्किटला हात हे, हे. हातच लावायच नाही येणार पाप का? होईल ना पाप होत मग आणि बिस्किट तुला एवढ्या कशा पाहिजे तुला पुरावा देतो हा बनी हम्म. याचं लग्न झालंय नाही नाही झालं त्या बिस्किट खाताना कधी बघितलंस नाही बा ता फक्त चहा घालतो का सांग का ता हुशार आहे ता जबाबदार आहे त्याच्या उलट तू आहेस मला स्वतःची काळजी नाही आहे अरे बसवलं पण बिस्किटच्या पुढ्यावर लिहायला पाहिजे नाही ज्याचं लग्न नाही झालं त्यांनी खायचं नाही बिस्किट अरे का बाबा तुला त्यांना असं वाटलं की तू त्यांची अक्कल वापरशील पण त्यांना कुठं माहिती तुझ्या अक्कलेचा दपन विधी ऑलरेडी झालेला आहे तो मोठा शान आला तिथे बिस्किट खातोय लग्न झालं तरी बिस्किट कशी खातो नाही तर काय? आईच्या वावाची खातोस लांब बसला कोण चामटावला असता तुला मोठ्या तोंडान बघतो तिथे शुगर वाढली त्याच्यामुळे माहिती आहे घाम केवढा आलेला आहे एवढा म्हणजे एवढा घाम आलाय बघ म्हणजे लग्न झालेल्या माणसाने बिस्किटला खायचीच नाही बघायची पण नाही त्याच्याकडे बघायचं पण बघायचे पण नाही तू हा बने बने तू कातमानू काय झालं? अहो, असं काय करता मी मला लग्न नाही झालंय या. काय कुठं बिस्किट दे देत दे, आम्हाला दे. आहे खाणार ती बिस्किट त्यांची लग्न आले तर खातील हा सॉरी आता उभा राहा, उभा राहा, थांब. थांब 2 पावलं चालून बघ चालू दे. चल, इकडे जा त्या साईडला आता मागवल मागवल प्रोफाईल दे प्रोफाईल दे प्रोफाईल दे हा त्या साईडला माग. काय हा. रे अरण्या हा. मला वाटतं ना तुझी ना उंची जरा मोजून ये हा. काय उंची ह्याची कमी होत चालली नाही रे बघ 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 नीट बघ. माझी थांब, थांब. मला माहिती आहे ना तुला हा. थांब नाही नाही उंची कमी आली पहिला चिमटी द्यायचा हो. आता येत नाही हे बघ अरे हो उंची कमी थोडी. मगाशी आले तेव्हा मला वाटलंच तरी तेव्हा मला असं वाटलं हा पावलं विसरलं की काय घरी
असा उभा राहून वालन मारत ना वसाड्या. माणसं पावलं विसरतात, चपला विसरतात, पावलं कशी विसरतील? त्याच्यावर कशाला चिडतोय? मग काय बोलतोय वसाड्या? अरे तुला कळतंय का? बघ तू माझा मित्र आहे म्हणून तुला सांगतोय तोंडावर. नाही, राग मानू नको. हा. काय आहे, तू ना झिजत चाललाय. हा. त्या वयात माणसाचा चीज होता हा. पण तुझ्या उंचीची झीज झाली. झीज झाली. काय हो बोलाल वसाड्यानो? एक काय कुणी म्हणा पाटावर घासते तर माझी झीज होते? पाठव कशा घासा. याला सांगू तुला उत्क्रांतीचा नियम माहिती आहे काय रे? काय नियम आहे? त्या काय मेंदूला शिवला पण नसेल तुझ्या. नाही ना, मला माहित नाही. सांगतो सांगतो मी सांगतो. जी गोष्ट आपण वापरत नाही ना हा. ती कालांतरानं गलून पडते. पड. कळलं तुला? हे बघ माणसाची जी शेपटी असते ती आपण वापरली नाही म्हणून ती गलून पडली. गलून. हा, हे कळलं? त्यात कळलं. तुझं आता लग्न पण झालेलं नाही. लक्षात घे तू. कळलं केवढा त्रास आहे तुला तो? हो ना रे, हो. मोठा शहाणा करतो हे बघ. अरे बापरे केवढा घाम आला बघ. काम घाम आला व. नाही तर काय. अरे आरण्या तुला कळतंय काय? काय? अरे तू वरण आता वितलत निघालायस. हा. वितलत हा. निघालायस. कशा वसाड्या काय पण बोलाल? घाम येतोय ना हा मग घाम येतो म्हणा. आता मी जरा चाललो ना मग तालुक्यावर म्हणून. तुझं बर्फासारखं झालंय आता. कसं? बर्फ कसा आपण उन्हात ठेवल्यावर असा विचारतो हा. हलू मग त्याची झीज होते तसा झाली तसं झालंय तुझं. हा. मला सांग तुला घाम वर्ण काय येतोय? वर्ण. कारण मी विचालतो. कारण तू वर्ण वितलत चाललाय. कळलं? म्हणून तुला सांगतो रिस्क घेऊ नको. रात्रीचा वाटीत झोपत जा. म्हणजे अगदीच झोपेत असताना विरगळलास ना तर वाटीत जाशील. म्हणजे सकाळी उठल्यावर आम्हाला कळलं नाही. अरे पण वसुर वाटी लय लहान होईल ना. बादलीत झोप. तू लक्षात ठेव हळूहळू आता तो वितलत निघालाय. तुझ्या उंचीची झीज होत चाललेली आहे तुझी. तरीच म्हणजे काय मी आलो ना तिकडून असं चालत चालत मला घाम आला. तो डोल्यावर अंधारी आली माझ्या माहिती. अरे देवा. बाय असं काय होतंय माझ्या? हा म्हणजे अंधारी आली डोळ्यावर. बापरे. नाही नाही म्हणजे नजरेत त्याच्या कमजोरी आली. काहीतरी. नाही नाही, नजर त्याची अशी कमजोरी नाही आली. म्हणजे नजर. नुसती अशी बाबा अंधारी आली. हा. अरे अंधारी ही सगळी लक्षण आहे. लक्ष नाही. एक काम कर गालनी दे. गालनी दे जरा. त्याला. गालनी दे. दे बा. एक याची भोका मला मोजून दाखव. ह्याची भोक कोण मोजू शकता? मोजू शकता म्हणजे ज्याचे डोले चांगले आहेत तर मोजू शकतो. इकडे दे मोठा शाना. हे बघ 1 2 3 4 5 6 790. 790 आहे. 790 आहेत. बघू खरंच तू मोजलंस? विश्वास नाही तर मोजून बघ तू. म्हणजे डोळ्याचा प्रॉब्लेम? डोळ्याचा म्हणजे हे काय किती? झाला तुझा प्रॉब्लेम? हे किती? नाही ना दिसत. वारा नुसता दिसतोय. होय ना, मग बरोबर आहे अरे तुझं डोळे कमजोर झाली आहेत आरण्या बघ. सगळं अवयव ना हळूहळू आता निकामी होत चाललेलं आहे तुझं. सगळं तू डॉक्टरकडे जा आणि सगळं टेस्ट करून घे. काय रे बानी? बरोबर, बरोबर. हं? अहो जा एवढं घाबरतो काय कात माहितीये का याला? मी एकदा चहा केली की 4 वेळेला टेस्ट करतो. तुम्हाला एकदा टेस्ट करायला काय हरकत आहे? नाही तर काय. अरे हा मग हा चाय पण टेस्ट करतो. तेच करतो. म्हणे टेस्ट करायला पाहिजे. असं आताच काळजी घेतली बरी. मी एक काम करतो, टेस्ट करतो ए, पहिले. ए, चाललास कुठे लगेच काय- test काय- करायला? आणि हलतात किती बघा जागेवर ना. टेस्ट करतो ना मी. हा बघ डॉक्टरची दवा आणि माणसांची दुवा माणसाला लागते. लक्षात घे. कळलं काय? आणि हा बघ आता तू चाललायस हा. डॉक्टरकडे चाललेला आहे. कोणाचं काय देणं घेणं असेल तर आपलं देऊन देऊन टाक. कसं तेवढी दुवा लागेल माणसांची बाकी काय नव्हतं. मग देणं घेणं इथं जवळच आहे ना. हा, काय ग? होण्याची उधारी देऊन टाक. म्हणजे तेवढं कसं लोकांच्या दुवे मुलं तू बरा होऊन येशील डॉक्टर. बरोबर हा. म्हणजे देणं घेणं दिलं तर दुवा लागेल. दुवा लागेल दुवा लोकांची. लागेल. म्हणजे असं खरं आहे? आता कोणी सांगता बाई? बने तुझे किती झाले रे? तुम्हाला माहिती आहे किती उद्या राहते देऊन टाका तेवढी. म्हणजे साधारण 200 झालेत ना? हो दे 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 देऊन टाक. हा, काय आता? पुढच्या नशिबात चहा असेल नसेल काय. हे, काय सांगता येत मी हा? टाक- ए, आजो, ए, ए, आजो. इकडे इकडे इकडे. काय? एवढं समजावलं तर पहिलेच जाशील. मग सावकाश जा. सावकाशचा. सावकाश जा. अगदी पावलं हलू टाक. हलू टाक पण. ए आणि छातीवर हात घे. छात माग छाती आहे तुझी. माग छाती आणलीस तू. काय उत्क्रांतीच झाली तुझी. कुठे आहे छाती? हा याला. 2 छाती हळू घेऊन हळू हळू सावकाश जा. सावकाश जा रे. डायरेक्ट डॉक्टर कडे जायचं आहे. हो हो हो. आणि आम्ही येतो हं तुला बघायला. हा, हा. संध्याकाळी येतो. संध्याकाळी बिस्किट घेऊन या रे. हा. मरेल वाव. मजा आली हा? मजा आली का नाही? माझं गमती गमतीत माझी उधारी पण तेवढी वसूल झाली. काबड फोडू काय वासाड्या? कायला त्याची उधारी नाही आमची उधारी उधारी आहे. आहे. असं काय करता? असं काय करतो तर म्हणजे? उद्या येऊन बोलले तर मी काल तुला दिले उधारी मग काय करू? त्यांना सांगू मेमरी लॉस झाली होती तुम्ही. त्याला काय आम्ही पैसे दिले. एवढं सगळं एवढं गंडवलं तर एवढं सांगायला काय आहे? होय, काम कर 2 कटिंग दे. हा.
सध्या तुमचं काय म्हणणं आहे यांच्या वितळण्याविषयी? मजा आली वा. आणि तुम्ही पण इतके इंटरेस्ट घेऊन त्याला कायम बनवत असता की क्या बात आहे. वा वा वा. बने तुझं पण पार्टिसिपेशन बारीक असतं, पण आता काय झालंय, त्या चहाच्या कापडाला आणि तुला दोघांनाही 3 वर्ष झालीत, त्यामुळे गाळून गाळून तू इतका स्वच्छ निघालायस आजकाल की तुझा परफॉर्मन्स पण तसा स्वच्छ आणि चहासारखाच कडक असतो, कडक. मजा आली बहारदार. अरण्या नेहमीप्रमाणे भयंकर एनर्जेटिक आणि कन्व्हिन्सिंग परफॉर्मन्स. वा मोरे, बहारदार. सई, तुमची एक दुनिया तुम्ही तयार करता आणि त्याच्यात आम्हाला सैर घडवून आणता त्या दुनियेची. तशी दुनिया फक्त या मंचावर तुमच्या चौघांचीच असते आणि ती तुमची असते. त्याच्यात काहीही घडू शकतं आणि ते कन्व्हिन्सिंगली घडतं आणि आज पण ते घडलं. फार मजा आली. मला असं वाटतं की ही सिरीज लिहायला पण खूप डिफिकल्ट आहे, पण तुम्ही प्रत्येक वेळेला ती सक्सेसफुल करून दाखवता आपापल्या परफॉर्मन्सच्या जोरावरती. आज पण खूप मजा आली. मस्त. आणि याच बरोबर या भागात वेळ झाली आहे निरोप घेण्याची. भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.